टिप्परच्या जीवघेण्या ओव्हरटेकमुळे मारेगावचे पत्रकार ज्योतिबा पोटे गंभीर जखमी. निंबाळा फाट्याजवळ टाटा मोटर्स समोर भीषण अपघात. हेल्मेटने दिला पुनर्जन्म. वणी मारेगाव मार्गावर धावणाऱ्या भरधाव टिप्परच्या मोजोरीमुळे काल दुपारी एक भीषण अपघात घडला. मारेगाव येथील पत्रकार ज्योतिबा पोटे हे आपल्या दुचाकीने वणीवरून परतत असताना निंबाळा फाट्याजवळील टाटा मोटर्स शोरूम समोर एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे पोटे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर जोरात आदळले. टिप्परच्या वेगाला बसला फटका. मिळालेली माहिती अशी की शनिवारी 26 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोटे हे बँकेचे काम आटोपून मारेगावकडे येत होते. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका टिप्परने अतिशय वेगात आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. टिप्पर अंगावर येत असल्याचे पाहून पोटे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी दुचाकी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगामुळे नियंत्रण सुटून ते दुचाकीसह फरफटत गेले. चेहरा रक्ताळला पण हेल्मेटने वाचवला जीव. या अपघातात पोटे यांच्या चेहऱ्याला, नाकाला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटे यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या मते जर पोटे यांच्या डोक्यावर हेल्मेट नसते तर टिप्परच्या त्या धक्क्याने किंवा खाली पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा अनर्थ घडला असता. केवळ सुरक्षेच्या नियमांमुळे आज ते मृत्यूच्या दारेतून परत आले आहे. प्रशासनाने मुजोर टिप्पर चालकांवर लगाम लावावा. वणी मारेगाव मार्गावर टिप्पर चालकांची मुजोरी वाढली असून ओव्हरटेक करण्याच्या नादात अनेकांचे जीव धोक्यात येत आहे. या घटनेमुळे मारेगावच्या पत्रकार वर्तुळात आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दोषी टिप्पर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. ज्योतिबा पोटे, पत्रकार, मारेगाव. वणीवरून बँकेतील काम करून परत येत असताना टाटा मोटर्स जवळ समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परला चुकवताना आणि तो सुद्धा अंगावर येत असल्याचा भास होत होता. त्यामुळे तो चुकवताना मी ब्रेकिंग केली असता मी रोडवर पडलो. त्यामुळे मला खूप तोंडाला, हाताला खूप जखमा झाल्या. त्यामुळे मी आज दवाखान्यात, सरकारी मारेगावच्या दवाखान्यात इलाज करून पुढील उपचारासाठी वणी येथे गेलो आणि आता म्हणजे गंभीर जखमी झालो. त्यातून माझा जीव केवळ हेल्मेटमुळे वाचला. नागरिकाला आपण काय आवाहन करणार आहोत? प्रत्येक नागरिकांनी प्रवास करताना हेल्मेट अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला थोडीफार जखम झाली तर ते जखम भरून निघते, मात्र डोक्याला जर जखम झाली तर ते खूप कठीण होते. त्यामुळे हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचं आहे. एवढं सांग.